नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली विधानसभा मतदारसंघात आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल उचलत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पुढाकाराने कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत मागील 1 वर्षात तब्बल 20 लाख रुपयांहून अधिक निधी गरजू रुग्णांच्या उपचारासाठी मंजूर करण्यात आला आहे. वाढत्या उपचार खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही मदत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी खऱ्या अर्थानं जीवनदायिनी ठरली आहे. गंभीर आजारांसाठी मोठे आर्थिक बळ देत सांगली विधानसभा क्षेत्रातील हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंड विकार तसेच अपघात आणि इतर गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना या माध्यमातून तातडीनं आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. अनेक कुटुंब उपचार खर्चाच्या ओझ्याखाली दबली जात असताना या कक्षामार्फत मिळालेल्या निधीमुळे त्यांना मोठा दिलासा मिळतो आहे. काही प्रकरणांमध्ये तातडीची शस्त्रक्रिया आणि दीर्घकालीन उपचार शक्य झाले, ज्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळालं आहे. पारदर्शक आणि जलद कार्यकाळ प्रणाली यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता केंद्रामध्ये आज अर्ज भरण्यापासून ते निधी मंजुरीपर्यंत सर्व प्रक्रियेत रुग्णांना मोफत मार्गदर्शन केलं जातं. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, शासकीय योजनांची माहिती, संबंधित रुग्णालयांशी समन्वय आणि प्रस्ताव सादरीकरणाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे निधी मंजुरीचा कालावधी लक्षणीयरित्या कमी झाला आहे. या महत्त्वपूर्ण कार्यात मुंबई येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच सांगलीतील कक्षाचे वैद्यकीय अधिकारी तथा कक्षप्रमुख डॉक्टर मनीषा सुरेश वाघ, लिपिक अधिराज कुलकर्णी, आमदार गाडगीळ यांचे स्वीय सहाय्यक अमोल कांसे, सोनाली गवळी, श्रीधर जाधव, आबासाहेब जाधव तसेच भाजपा IT सेल प्रभारी शुभम कुलकर्णी यांच्या सक्रिय सहभागामुळे हा निधी गरजूपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे प्रतिपादन, गरजू रुग्णांना वेळेत आणि योग्य ती मदत मिळणे हीच आमची प्राथमिकता आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील. माझ्या जनसंपर्क कार्यालयामार्फत प्रत्येक पात्र नागरिकाला सर्वतोपरी मदत केली आहे.